हा दुसरा पार्ट मी बनवतो कारण पहिला पार्ट बनवला गेला नाही, ॲटोमॅटिकली बनला आहे. कारण पहिल्या पार्टमध्ये पहिल्यांदा मी लेक्चर जसं सुरू केलं ना, ॲटोमॅटिकलीच 9 मिनिटानंतर ते व्हिडिओ स्टॉप झालं, लेक्चर रेकॉर्डिंग व्हायचं स्टॉप झालं आणि ते सेव्ह झालं डायरेक्ट. त्यामुळं ते जे पहिलं रेकॉर्डिंग झालं ते पहिला पार्ट मी केला आहे. हे डिस्कशन इथून पुढच्या पेपरचं डिस्कशन आपण दुसऱ्या पार्टमध्ये करतोय. पुढची न्यूज आहे ती श्रीनगरशी रिलेटेड असलेली न्यूज आपल्याला पाहावयास मिळते. आणि श्रीनगरमध्ये काय झालं तर 6 चायनीज मेड ग्रेनेड्स जे आहेत ते सापडलेले आपल्याला पाहावयास मिळतात. ग्रेनेड्स म्हणजे एक बॉम्बचा प्रकार आहे. ते ग्रेनेड्स 6 ग्रेनेड्स चायनीज म्हणजे चायनीज कंपनीकडून बनवलेले आपल्याला सापडलेले पाहावयास मिळतात, विशेष करून आपल्या जवानांना. त्यामुळं खरं तर ही न्यूज आलेली आपल्याला पाहावयास मिळते. त्यामुळं हा मुद्दा न्यूजमध्ये सांगितलेला आपल्याला पाहावयास मिळतो. मग विशेष करून याच्यामधून की पॉईंट आपल्याला काय घ्यायचं आहे, पहिला की पॉईंट आपल्याला हा घ्यायचा आहे की विशेष करून हे चायना मेड असल्यामुळं चायनाचं लोकेशन आपण व्यवस्थितरित्या बघून ठेवणं गरजेचं आहे, जे की आपण बघण्याचा आत्ताच इथंच प्रयत्न करणार आहोत. पहिला की पॉईंट आहे. दुसरा की पॉईंट इंटरनॅशनल रिलेशनच्या दृष्टीतून चायना आणि इंडियाचं रिलेशनशिप कशा पद्धतीनं आहे हे रिलेशन आपण बघून ठेवणं कुठंतरी गरजेचं होऊन बसतं. इंटरनॅशनल रिलेशनच्या दृष्टीतून खरं तर ते गरजेचं आहे. हा दुसरा की पॉईंट आपला. मग आता पहिला जो की पॉईंट आहे, चायनाचं लोकेशन आपल्याला व्यवस्थितरित्या बघायचं आहे. ते लोकेशन आपण आता इथंच मॅपच्या माध्यमातून, इंटरनेटच्या माध्यमातून बघण्याचा प्रयत्न करूयात. इथं आपण या मॅपच्या माध्यमातून बघू शकतोय की चायनाचं लोकेशन कशा पद्धतीने आहे. इथं आपल्याला आपला इंडिया पाहावयास मिळतोय आणि इथून या साईडला आपण गेलो तर इथं आपल्याला चायना पाहावयास मिळतोय. आणि बाकी मग त्याच्या शेजारील महत्त्वाचे ठिकाणं बघण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल तर हे थोडासा मॅप झूम करून बघण्याची गरज आहे आपल्याला. त्यानंतर मग आपण व्यवस्थितरित्या बघू शकतो की चायनाच्या शेजारील महत्त्वाची ठिकाणं कोणकोणती आहेत. त्याच्यामध्ये आपण बघू शकतोय विशेष करून इथं चायना आपल्याला पाहावयास मिळतोय, इथं आपला इंडिया पाहावयास मिळतोय, इथं नेपाळ आहे, इथं भूतान आहे, इथं खाली बांगलादेश पाहावयास मिळतोय, इकडं म्यानमार कंट्री आहे, इकडं लाओस आहे, थायलंड आहे, व्हिएतनाम आहे, इकडं तैवान आपल्याला पाहावयास मिळतोय, इकडं साऊथ कोरिया कंट्री आहे, नॉर्थ कोरिया कंट्री आहे, इकडं जपान कंट्री आपल्याला पाहावयास मिळते, ईस्ट चायना सी इथं पाहावयास मिळतोय, इथं येल्लो सी पाहावयास मिळतोय, इथं सी ऑफ जपान आहे, इकडं फिलिपाईन सी आहे, इकडं साऊथ चायना सी आहे. आणि हा साऊथ चायना सी सुद्धा वारंवार न्यूजमध्ये असतो, कारण या साऊथ चायना सीमध्ये चायनाचा जो आहे तो इल्लिगल हस्तक्षेप वारंवार असतो. त्यामुळे इथं फिलिपाईन्स असू द्या किंवा इकडे सिंगापूर असू द्या, इथं मलेशिया असू द्या, इकडे कंबोडिया असू द्या, इथं व्हिएतनाम असू द्या, या कंट्रीजसोबत वारंवार चायनाचे कॉन्फ्लिक्ट असलेले आपल्याला या साऊथ चायना सीमध्ये वारंवार पाहावयास मिळतात. आणि त्याला अनुसरून इंडियासोबत सुद्धा काही कॉन्फ्लिक्ट चायनाचे असलेले आपल्याला पाहावयास मिळतात. हे आपण इकडं वरती जर गेलो आपण तर इथं मंगोलिया कंट्री आपल्याला पाहावयास मिळतो आणि त्याच्यावरती इकडं रशिया कंट्री असलेली पाहावयास मिळते. समजते. आणि इकडं किर्गिस्तान आहे, ताजिकिस्तान आहे, इकडं अफगाणिस्तान आहे, उझबेकिस्तान आहे, इथं कझाकिस्तान पाहावयास मिळते, इथं तुर्कमेनिस्तान आहे, इकडं इराण आहे. हे सुद्धा आपण या अनुषंगाने बघण्याचा प्रयत्न केला. हे आपण इंटरनेटच्या माध्यमातून, मॅपच्या माध्यमातून चायनाचं लोकेशन व्यवस्थितरित्या बघण्याचा प्रयत्न केला आहे. पुढची न्यूज आहे ती जम्मू काश्मीरशी रिलेटेड असलेली न्यूज आपल्याला पाहावयास मिळते. आणि त्याच्यामध्ये जे तिथले इन्स्पेक्टर आहेत जम्मू काश्मीर, विशेष करून हा एरिया जो आहे तो श्रीनगरपासून जवळचा एरिया आहे. इन्स्पेक्टर अर्शीद अशरफ मीर यांची मिलिटंटनी गोळ्या झाडून हत्या केलेली आपल्याला पाहावयास मिळालं होतं. आणि त्याच्यामध्ये त्यांच्या फिनरलला, त्यांच्या अंत्यविधीला अनेक पोलिसांनी हजेरी लावलेली पाहावयास मिळाली, अनेक लोकांनी हजेरी लावलेली आपल्याला पाहावयास मिळाली. आणि या न्यूजमध्ये हे सांगितलं की हा कुठंतरी सिम्बॉल आहे की तिथली जी स्थानिक जनता असेल, तिथले जे पोलीस असतील ते आता मिलिटंटला घाबरत नाही आहेत, ते बाहेर येत आहेत, आपल्या सहकाऱ्यांना सॅल्यूट करतायत येऊन बाहेर, आपल्या सहकाऱ्यांना श्रद्धांजली वाहतात. याच्या अगोदर काय होतं, ज्यावेळेस 370 हटवायच्या अगोदरची सिच्युएशन काय होती तर इतर पोलीसमनसुद्धा अशा प्रकारच्या फिनरलला हजेरी लावणं टाळत होते, जेणेकरून आपण कोणत्याही प्रकारे तिथले जे आतंकवादी आहेत, मिलिटंट आहेत, त्यांच्या रडारवर येऊ नये याच्यासाठी. परंतु आता ते जे भय आहे, ते जी भीती आहे ती कमी होत चाललेली असलेली आपल्याला या सिच्युएशनमधून पाहावयास मिळालं, असं या न्यूजमध्ये सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजेच एकंदरीत या न्यूजमध्ये सांगितलं की जम्मू आणि काश्मीरची सिच्युएशन जी आहे ती 370 हटवल्यानंतर बदलत चाललेली आपल्याला पाहावयास मिळते, असं त्यांनी सांगितलेलं आपल्याला या न्यूजमध्ये पाहावयास मिळते. हे सांगणारी खरं तर ही न्यूज आहे. आणि काल एका विद्यार्थ्याची कमेंट आली होती की तुम्ही पाहावयास मिळतं
हा शब्द खूप वेळा यूज करते. मी ट्राय करतो, आय ट्राय माय बेस्ट टू अवॉइड दिस वर्ड. हा वर्ड टाळण्याचा मी वारंवार आता इथून पुढे प्रयत्न करेन, पण मला खूप हसायला आलं ती कमेंट वाचून, कारण माझ्या आत्तापर्यंत लक्षात आलं नव्हतं की मी तो शब्द जास्त वेळा वापरतोय. सो आय विल ट्राय माय बेस्ट फॉर टू अवॉइड दिस वर्ड. सो थँक्स फॉर दॅट कमेंट ऑल्सो. मला नाव नाही आठवत आत्ता त्या विद्यार्थ्याचं, पण अशा काही एवढ्या काही कमेंट नाही येते, 1-2च कमेंट येतात. व्ह्यूज पण खूप कमी आहेत, तुम्हाला माहिती आहे. सबस्क्रायबर पण खूप कमी आहेत या चॅनलला, पण त्याच्यापेक्षा एका जरी विद्यार्थ्यापर्यंत मी पोहोचलो तरी ते माझ्यासाठी मोर दॅन सफिशियंट आहे, तेवढीच प्रेरणा देणार आहे. आणि जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचलो तर ते जास्त प्रेरणा देणार आहेच आहे. त्यामुळे त्यांना काय मला फरक पडत नाही, पण ती कमेंट वाचून ती कमेंट माझ्या लक्षात राहिली आणि कायम लक्षात राहील की पाहाव्यास मिळता तुम्ही जास्त शब्द यूज करताय, तो टाळा. पुढची न्यूज आहे ती वेस्ट बेंगॉलशी रिलेटेड असलेली न्यूज आपल्याला पाहाव्यास मिळते. आणि त्याच्यामध्ये विशेष करून कलकत्ता हायकोर्टानं जे पोस्ट पोल व्हायलन्स झाला होता, निवडणुकीनंतर जो व्हायलन्स झाला होता, त्याच्यात अनेक लोकांची हत्यासुद्धा झाली होती, अनेक लोक इंजोर्डसुद्धा झाले होते. आणि विशेष करून ते जे व्हायलन्स झाला होता, ती जी हिंसा झाली होती, ती BJP कार्यकर्ते आणि तृणमूल काँग्रेसचे कार्यकर्ते यांच्यामध्ये हिंसा झाली होती असं म्हटलं जात होतं. आणि त्याच्यामध्ये मग त्यानंतर कलकत्ता हायकोर्टानं नॅशनल ह्युमन राईट कमिशनकडे ते इन्व्हेस्टिगेशन सोपवलं होतं. आणि नॅशनल ह्युमन राईट कमिशननं जे पॅनल नेमलं होतं त्याच्यावरती आता वेस्ट बेंगॉल गव्हर्नमेंट टीका करताना आपल्याला पाहाव्यास मिळते. आणि विशेष करून त्यांनी काय सांगितले की या पॅनलमध्ये प्रो BJP मेंबर जास्त होते, अशा प्रकारचा टीका तृणमूल काँग्रेस किंवा वेस्ट बेंगॉल गव्हर्नमेंटकडून केली जात असताना आपल्याला पाहाव्यास मिळते. ते सांगणारी खरं तर ही न्यूज असलेली पाहाव्यास मिळते. मग याच्यातून की पॉईंट एक निघू शकतोय की वेस्ट बेंगॉलचं लोकेशन इंडियन पॉलिटिकल मॅपवरती आपण बघून ठेवणं कुठेतरी गरजेचं आहे. मध्ये आपण बघण्याचा प्रयत्न करूयात. आत्ताच हा आपण इंडियन पॉलिटिकल मॅप बघू शकतोय आणि त्याच्यावरती वेस्ट बेंगॉलचं लोकेशन जे आहे ते इथं असलेलं आपल्याला पाहाव्यास मिळतं. आणि त्याच्यामध्ये इतर शेजारील राज्य बघितलं तर त्याच्यामध्ये ओडिसा आहे, त्याच्यामध्ये झारखंड आहे, बिहार आहे, त्याच्यामध्ये सिक्कीम आहे, इकडं आसाम आपल्याला पाहाव्यास मिळते. या राज्यांची बाँड्री आपल्याला वेस्ट बेंगॉलला टच होत असताना आपल्याला पाहाव्यास मिळते. आणि त्यानंतर मग देशांची बाँड्री कोणकोणत्या टच करते, त्याच्यामध्ये बांगलादेश आहे, भूतान आहे आणि नेपाळ आहे. या देशांची बाँड्री वेस्ट बेंगॉलला म्हणजे पश्चिम बंगालला टच करत असताना आपल्याला पाहाव्यास मिळते. समजते. ही आपण इंडियन पॉलिटिकल मॅपच्या माध्यमातून वेस्ट बेंगॉलचं लोकेशन बघण्याचा प्रयत्न केला. पुढची न्यूज आहे ती सियाचीन ग्लेशियरशी रिलेटेड असलेली न्यूज आपल्याला पाहाव्यास मिळते. आणि त्याच्यावरती 8 डिसेबल लोकांच्या टीमनं त्याच्यावरती स्थान प्रस्थापित केलेलं आपल्याला पाहाव्यास मिळतं. म्हणजेच त्याच्यावरती स्केलिंग करण्याचं कार्य त्यांनी केलेलं आपल्याला पाहाव्यास मिळालं. विशेष करून हे जे डिसेबल पर्सन्स आहेत ते सर्व्हिसमध्ये असताना डिसेबल झाले आणि त्यानंतर डिसेबिलिटीमुळे त्यांनी सर्व्हिस सोडून दिली आणि त्यानंतर सियाचीन ग्लेशियर पार करण्याचा त्यांनी पराक्रम याच्यामध्ये घडवलेला आपल्याला पाहाव्यास मिळतोय. आणि ते सांगणारी खरं तर ही न्यूज असलेली आपल्याला पाहाव्यास मिळते. या न्यूजमध्ये तेच विशेष करून सांगितलेलं आपल्याला पाहाव्यास मिळते. मग याच्यामध्ये आपल्याला हे एवढं काही इम्पॉर्टंट नाही, अशा प्रकारचे क्वेश्चन आयोग विचारणार नाही कदाचित, परंतु सियाचीन ग्लेशियरचं जॉग्राफिकल इन्फॉर्मेशन विषयी प्रश्न विचारू शकतं. त्यामुळे सियाचीन ग्लेशियर विषयी टोटल इन्फॉर्मेशन आपल्याला असायला पाहिजे. त्याचं लोकेशन कशा पद्धतीनं आहे, जॉग्राफिकल टॉपोग्राफी कशा पद्धतीनं आहे त्याची, हे आपण बघून ठेवणं कुठंतरी गरजेचं आहे. खरं तर हे हिमालयन प्लेस आहे, हिमालयामधलं एक प्लेस आहे सियाचीन ग्लेशियर. त्या दृष्टीतून जॉग्राफिकल याचे वेगळे इन्फॉर्मेशन आहे. आणि हे जे सियाचीन ग्लेशियर आहे त्याच्यावरती चायनाचा हस्तक्षेप काय आहे, चायनानं काय याच्यावरती स्वतःची कमांड प्रस्थापित करून ठेवलेली आहे, याची सुद्धा इन्फॉर्मेशन आपल्याला असायला पाहिजे. त्या दृष्टीतून सुद्धा सियाचीन ग्लेशियरचं महत्त्व एक वेगळं आहे का, वारंवार न्यूज असण्याचं कारण सुद्धा ते आहे. त्यामुळं सियाचीन ग्लेशियर्स विषयी टोटल इन्फॉर्मेशन आपल्याकडे असायला पाहिजे. बरोबर आहे. आणि त्याच्यावरती कशाही पद्धतीने क्वेश्चन जरी विचारला तर तो आपल्याला यशस्वीरित्या अटेम्प्ट करायला आला पाहिजे. त्याच्यासाठी सियाचीन ग्लेशियरविषयी टोटल इन्फॉर्मेशन काढून ठेवा. हाच या न्यूजमधला की पॉईंट होऊ शकतो. पुढची न्यूज आहे ती युनायटेड नेशन विषयी न्यूज असलेली आपल्याला पाहाव्यास मिळते. युनायटेड नेशन्स आणि युनायटेड नेशन्सनी तालिबान्सवरती शाब्दिकरित्या ॲलिगेशन्स लावण्यास सुरुवात केलेली आपल्याला पाहाव्यास मिळते.
आता युनायटेड नेशन्सला तालिबानने अगोदर सत्तेच्या याच्या अगोदर प्रॉमिस काय केली होती की स्त्रियांवर अत्याचार आम्ही करणार नाही, मोठ्या प्रमाणात ज्या हत्या होत आहेत त्या हत्या आम्ही करण्याचं टाळेन, अशा प्रकारच्या ज्या प्रॉमिस होत्या त्या प्रॉमिस केल्या गेल्या होत्या. परंतु त्या प्रॉमिस आता तालिबान फुलफिल करताना पाहाव्यास मिळत नाही. अशी जे भाष्य आहे ते युनायटेड नेशन्सनं केलेलं आपल्याला पाहाव्यास मिळते. त्याचे जे ऑफिशियल्स आहेत मायकेल बॅचलेट यांनी तशा प्रकारचं वक्तव्य केलं आपल्याला पाहाव्यास मिळते. आणि तालिबानचा जर इतिहास आपण बघितला तर ते आतंकवादी म्हणजे हिंसक प्रवृत्ती असलेलं आपल्याला पाहाव्यास मिळतं. जरी त्यांनी अशा प्रकारचे प्रॉमिसेस केले तरी सुद्धा ते प्रॉमिसेसला खरे उतरतील याविषयी अगोदर सुद्धा अनेक नेशन्सकडून अनेक तज्ज्ञांकडून चिंता व्यक्त त्याच्याविषयी केली जात होती. परंतु ते कुठंतरी त्यांचं खरं ठरत असलेलं आपल्याला पाहाव्यास मिळते. युनायटेड नेशन्सनं त्यावेळेस यांच्यावर विश्वास ठेवला, परंतु आता पुन्हा एकदा ते तशा पद्धतीनं आपलं वागणूक आहे ते दाखवत असताना आपल्याला पाहाव्यास मिळतात. ते सांगणारी खरं तर न्यूज आहे. मग आता याच्यातून पहिला की पॉईंट आपला हा निघू शकतोय की युनायटेड नेशन्स विषयी डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला असायला पाहिजे. अनेक वेळा आपण बघून ठेवली. दुसरं काय तर तालिबानची सत्ता अफगाणिस्तानवरती प्रस्थापित झाली, त्यामुळे अफगाणिस्तानचं लोकेशन व्यवस्थितरित्या आपल्याला माहिती असायला पाहिजे. त्याचबरोबर अफगाणिस्तान इंडिया रिलेशनशिप कशा पद्धतीचं आहे ते रिलेशनशिप आपण बघून ठेवणं गरजेचं आहे. इंटरनॅशनल रिलेशनच्या दृष्टीतून ते कुठंतरी महत्त्वाचं असलेलं आपल्याला पाहाव्यास मिळतं. समजते तुम्हाला? हे खरं तर 2 की पॉईंट या न्यूजमधून आपण घेऊ शकतोय. इथं आपण विकिपीडियाच्या माध्यमातून युनायटेड नेशन्स विषयी छोटीशी इन्फॉर्मेशन बघू शकतोय. त्याच्यामध्ये युनायटेड नेशनची स्थापना कशासाठी झाली तर इंटरनॅशनल लेवलला वेगवेगळ्या कंट्रीमध्ये कॉपरेशन डेव्हलप व्हावं, सिक्युरिटी डेव्हलप व्हावी आणि विशेष करून आंतरराष्ट्रीय लेवलला शांतता प्रस्थापित व्हावी या उद्देशानं युनायटेड नेशन्सची स्थापना केली आपल्याला पाहाव्यास मिळते. त्याचं हेडक्वार्टर न्यूयॉर्क अमेरिकेमध्ये असलेलं पाहाव्यास मिळतं. 24 ऑक्टोबर 1945 रोजी याची स्थापना झालेली पाहाव्यास मिळते. आणि याचे जे सेक्रेटरी जनरल आहेत ते अँटोनिओ गुटेरेस सेक्रेटरी जनरल त्याचे असलेले आपल्याला पाहाव्यास मिळतात. फाउंडर कंट्रींची काही कंट्रींची नावं इथे दिले, त्याच्यामध्ये युनायटेड स्टेट आहे, इंडिया आहे, युनायटेड किंगडम आहे, ब्राझील आहे, फ्रान्स आहे आणि इतर सुद्धा काही कंट्री त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व असलेले आपल्याला पाहाव्यास मिळतात. सबसिडरी ऑर्गनायझेशन त्याच्या आणखी काय आहे त्याच्यामध्ये वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन ही एक दिलेली आहे आणि आणखी सुद्धा काही आहे. त्याच्यापैकी एक युनायटेड नेशन्स सिक्युरिटी काउन्सिल सुद्धा आहे, ज्याची इन्फॉर्मेशन वारंवार न्यूजमध्ये असल्यामुळे आपण बघतच असतोय. अवॉर्ड त्याला नोबेल पीस प्राईज सारखे मोठमोठे अवॉर्ड सुद्धा त्याला म्हणजे युनायटेड नेशन्सला मिळालेले आपल्याला पाहाव्यास मिळतात. नॉमिनेशन्स कशासाठी झाले हे सुद्धा याच्यामध्ये दिलेलं आपल्याला पाहाव्यास मिळतं. ही छोटीशी इन्फॉर्मेशन आपण विकिपीडियाच्या माध्यमातून बघण्याचा प्रयत्न केला युनायटेड नेशन्स विषयीची. आता या ठिकाणी आपल्या ज्या महत्त्वाच्या न्यूज होत्या त्या न्यूज समाप्त होत आहेत. आता इथून पुढे आपण काय करूया तर महत्त्वाचे एडिटोरियल्स कोणकोणते आहेत ते बघण्याचा प्रयत्न करूया. आता पहिलं जर हे एडिटोरियल आपण बघितलं तर त्याच्यामध्ये महत्त्वाचं असं काही नाही. कोविड-19 नंतर आता स्कूल चालू होत आहेत आणि त्या स्कूल चालू 2 वर्ष झालं जवळजवळ स्कूल बंद आहेत, कॉलेजेस वेगवेगळे बंद आहेत, म्हणजे शिक्षण व्यवस्था आपली ठप्प झाली, जशी आपली अर्थव्यवस्था ठप्प झाली होती तशा पद्धतीने. मग त्याचे निगेटिव्ह पॉईंट काय, पॉझिटिव्ह पॉईंट काय, स्कूल आता चालू होणार म्हणजे मग स्टुडंटचा धोका जो आहे कोविड-19चा तो टाळण्यासाठी काय उपाययोजना केल्या जातील हे याचा उहापोह या आर्टिकलमध्ये केलेला आपल्याला पाहाव्यास मिळतं. हे कॉमन सेन्सवर बेस असणारं आर्टिकल आहे, याच्यामध्ये असे काही फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन दिलेली नाही, त्यामुळे हे काय डिटेलमध्ये बघण्यात आपल्याला काही फायदा नाही आहे. त्याचबरोबर हे जे आर्टिकल पुढचं आहे ते आर्टिकल किडनी इंजुरीशी रिलेटेड आहे, म्हणजे कोविड-19 कसा जास्त इफेक्टिव्ह आहे ज्यांना किडनी इंजुरी आहे त्यांच्यासाठी, असं एक वेगळा अँगल या आर्टिकलमध्ये सांगण्याचा प्रयत्न केला आहे. आणि त्याच्याशी रिलेटेड काही सायंटिफिक इन्फॉर्मेशन दिले की स्टडी त्याच्यावरती वेगवेगळे दिलेले आपल्याला पाहाव्यास मिळतात. किडनी इंजुरी असणाऱ्यांना कशा पद्धतीनं कोविड-19 धोकादायक आहे असं या आर्टिकलमध्ये सांगितलं आहे. आणि किडनी इंजुरी जर तुमची नॉर्मल असेल आणि कोविड-19 झाल्यामुळं कशी काय ती सिरियस होत असते याचा एक स्टडी याच्यामध्ये एक वेगळा सांगितलेला आपल्याला पाहाव्यास मिळते. एक कॉमन नागरिक म्हणून तुम्ही जर असाल, एक कॉमन इंडियन नागरिक म्हणून, तर याचा तुम्हाला एक दैनंदिन जीवनासाठी फायदा होऊ शकतो एक स्टडी म्हणून, परंतु ॲज अ स्टुडंट, सिव्हिल सर्वंट स्टुडंट आपल्याला याचा कोणत्याही प्रकारे फायदा नाही आहे. त्यामुळे हे डिटेल बघण्यात काय अर्थ नाही, टाइमपास आहे फक्त जर बघत असाल आपण तर. पुढचं जे हे आर्टिकल आहे ते स्पोर्ट्सशी रिलेटेड आर्टिकल असलेलं आपल्याला पाहाव्यास मिळते. US ओपन विषयी याचा जोकोविच जे खेळाडू आहे त्यांच्याविषयी विशेष करून याच्यामध्ये बोलले गेले, त्यामुळे हे सुद्धा आपल्याला बघण्याची काही एवढं डिटेलमध्ये गरज नाही. एका पर्सन सेंट्रिक आर्टिकल ते असलेलं आपल्याला पाहाव्यास मिळते. एक आर्टिकल जरा महत्त्वाचं मला वाटतंय, ते छोटंसं इकडं जे आर्टिकल दिलं आहे ना ते
खरं तर आर्टिकल मला आज महत्त्वाचं वाटते, कारण या आर्टिकलमध्ये US आणि चायना या दोघांचे रिलेशन्स कशा पद्धतीनं त्यांनी सुधारणं गरजेचं आहे आणि कोणत्या मुद्द्यांवरून खरं तर दोघांमध्ये वारंवार युद्ध चालू असतं, वारंवार शाब्दिक युद्ध चालू असतं, हे या आर्टिकलमध्ये सांगण्याचा प्रयत्न केला आहे. आणि डोनाल्ड ट्रम्प गव्हर्नमेंटमध्ये कशा पद्धतीनं दोघांमध्ये वितुष्ट वाढलेलं होतं आणि आता जो बायडन गव्हर्नमेंटमध्ये कशा पद्धतीनं ते रिलेशनशिप आहे दोघांमधलं, हे या आर्टिकलमध्ये सांगण्याचा प्रयत्न केला. तर विशेष करून चायना आणि USAचा जर रिलेशनचा उल्लेख केला तर चायनाचे रिलेशन खराब USA सोबत कशामुळे असतात किंवा चायनावर वारंवार जागतिक पातळीवर टीका कोणकोणत्या मुद्द्यांवरून होत असते, तर झिनजियांग प्रोव्हिन्स एक त्यांचा आहे, त्याचबरोबर हाँगकाँग आहे, त्यानंतर तैवान आहे, त्यानंतर साऊथ चायना सी मगा तुम्हाला दाखवलेलं त्याच्यामध्ये इलिगल हस्तक्षेप त्यांचा असतो, तो एक मुद्दा आहे. त्यानंतर ओरिजिन ऑफ कोविड-19ची उत्पत्ती कशी झाली, ती विशेष करून प्रत्येक स्टडी जी जाते ना ती चायनामध्ये जाते, बीजिंगमध्ये जाते आणि तिथूनच खरं तर कोविड-19चा उगम झाला किंवा मग चायनानं केला उगमता कोविड-19चा, अशा प्रकारची शंका सुद्धा त्यांच्यावर वारंवार घेतली जाते. आणि त्यामुळे सुद्धा अनेक कंट्रींसोबत, अनेक इंटरनॅशनल ऑर्गनायझेशनसोबत चायनाचे कॉन्फ्लिक्ट असलेले आपल्याला पाहाव्यास मिळतात. आणि इथं US आणि चायनाचा आपल्याला उल्लेख करायचा आहे. मग झिनजियांग प्रोव्हिन्समधल्या कारवाई चायनाच्या असू द्या किंवा हाँगकाँग प्रोव्हिन्समधल्या कारवाया, हाँगकाँगमध्ये जो प्रोटेस्ट झाला तो दाबण्यात आला, त्याच्यामध्ये अनेक लोकांना अरेस्ट करण्यात आले, ह्युमन राईट व्हायोलेशन तिथं अनेक झालं, त्याच्यामुळे त्याच्यावरती टीका होती. त्यानंतर तैवान भाग घ्या त्यांचा, साऊथ चायना सीचा जो मी सांगितलं त्याच्यामध्ये इलिगल हस्तक्षेप आहे, त्यामुळे त्यांच्यावर टीका होते. आणि कोविड-19चं ओरिजिन, जे व्हायरस आहे कोविड-19चं, त्याचं ओरिजिन कुठंतरी चायनामधून झाले का काय, अशी शंका उत्पन्न केली जाते आणि त्याच्यावरती चायना आजपर्यंत असं कन्स्ट्रक्टिव्ह सोल्युशन सुद्धा देऊ शकलेलं नाही. त्यामुळं आणि त्याचा फायदा घेऊन काय झालं तर USAने वारंवार डायरेक्ट चायनावरती टीका केली की कोविड-19चं ओरिजिन जे आहे ते चायनामधून झालेलं आहे, याचं इन्व्हेस्टिगेशन व्यवस्थितरित्या व्हावं अशी वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनना सुद्धा मागणी वारंवार USA करताना आपल्याला पाहाव्यास मिळालं होतं. आणि त्यामुळे सुद्धा चायनानं काय सांगितलं होतं की आमच्यावरती अशा प्रकारचे ॲलिगेशन करणं थांबवावं, हे आमच्या प्रतिष्ठेला धोका पोचवणार आहे, असं सुद्धा त्यांनी याला उत्तर दिलेलं आपल्याला पाहाव्यास मिळालं होतं. परंतु कोविड-19च्या ओरिजिनवर कोणत्याही प्रकारे त्यांनी सखोल असं इन्व्हेस्टिगेशन करण्यास कॉपरेशन केलेलं नाही आहे किंवा स्वतःसुद्धा त्याच्यामध्ये इन्व्हेस्टिगेशन करून तशा प्रकारचा रिपोर्ट जाहीर केलेला आपल्याला पाहाव्यास मिळत नाही. त्यामुळे सुद्धा त्यांच्यावरती टीका होत असताना आपल्याला पाहाव्यास मिळते. आणि याच 4-5 जे मुद्दे आहेत, 5 मुद्दे आहेत विशेष करून, आणि त्या 5 मुद्द्यांवरून USA आणि चायनामध्ये वारंवार टसल आपल्याला पाहाव्यास मिळतं, कॉन्फ्लिक्ट आपल्याला पाहाव्यास मिळतं. मग या आर्टिकलमध्ये काय सांगितलं की चायनाला आणि USAला एकत्रितरित्या काम करायचं असेल, हा जो कॉन्फ्लिक्ट आहे हे बघा, याच्यामध्ये वेगळा अँगल काय सांगितलं की स्पर्धा असावी पण भांडण नसावं. म्हणजे काय तर कॉम्पिटिशन असावी पण कॉन्फ्लिक्ट नसावं. समजते तुम्हाला, तुम्ही कॉम्पिटिशन करा परंतु तुम्ही जर कॉन्फ्लिक्ट करत असाल तर तुम्ही युद्धजन्य परिस्थितीला कुठंतरी आमंत्रण देताय, तुम्ही मग ते जे कॉम्पिटिशनचं रूपांतर आहे ते कॉन्फ्लिक्टमध्ये करत आहात, त्यामुळे हिंसा होऊ शकते, त्यामुळे युद्धजन्य परिस्थिती निर्माण होऊ शकते आणि त्याचा फक्त USA आणि चायनाला नाही तर इतर शेजारील कंट्रींना सुद्धा त्याचा आपण म्हणू शकतो की त्याची किंमत मोजावी लागू शकते. समज त्याच्यामध्ये इंडियासुद्धा आहे, त्या इंडियाला सुद्धा त्याची किंमत मोजावी लागू शकते. असा एक वेगळा अँगल या आर्टिकलमध्ये सांगण्याचा लेखकानं प्रयत्न केला आपल्याला पाहाव्यास मिळतो. समजते, त्यामुळे तुम्हाला खरं तर USA आणि चायनामध्ये नेमकं कोणत्या मुद्द्यांवरून कॉन्फ्लिक्ट सुरू आहे हे माहिती असणं गरजेचं होतं. आणि याच्यामध्ये खूप चांगले 5 पॉईंट दिलेले आहेत. आणि हे जर 5 पॉईंट USA चायनाचा जर उल्लेख आला त्याच्यामध्ये इंटरनॅशनल रिलेशनच्या जर GS मध्ये आपल्याला त्या सब्जेक्टमध्ये प्रश्न विचारला तर हे 5 पॉईंट जर तुम्ही त्याच्यामध्ये मांडत असाल तर ते एक्सलंट आहे, तुमचे आन्सर एक्सलंट आहे. हे 5 पॉईंट तुम्ही कोट करत असाल त्या आन्सरमध्ये. किंवा इंडिया चायना रिलेशनशिपमध्ये सुद्धा हे पॉईंट तुम्ही कोट करू शकताय की चायना कशा पद्धतीने त्यांच्या होम कंट्रीमध्ये कशा पद्धतीने चुकीची कारवाई करू शकता, हे सिद्ध करण्यासाठी हे 5 पॉईंट जे आहेत ते मोर दॅन सफिशियंट आहेत. आणि इंडिया चायनामध्ये आणखी पॉईंट तो आपल्याला घ्यायचे झाले तर आणखी पॉईंट आपण काय घेऊ शकतो तर एक आहे लाईन ऑफ ॲक्च्युअल कंट्रोल LACचा एरिया, आणि त्याच्यामध्ये अनेक वेळा झालेला चायनासोबतचा कॉन्फ्लिक्ट आपला आणि चायनाचा कॉन्फ्लिक्ट हा मुद्दा घेऊ शकते. आणि बाकीचे यातलेच मुद्दे आपल्याला घ्यायचे आहेत. ओरिजिन ऑफ कोविड आहे, झिनजियांग प्रोव्हिन्सचा आहे, हाँगकाँग प्रोव्हिन्सचा आहे, तैवानचा आहे, साऊथ चायना सीमध्ये कशा पद्धतीनं, हे 2 तर सर्वत्र वापरू शकतो चायनाबद्दल आपण मुद्दे. कोणते? साऊथ चायना सी जे आहे
तो साऊथ चायना सी मधला तो त्यांचा जो हस्तक्षेप आहे तो, आणि ओरिजिन ऑफ कोविड हा सुद्धा मुद्दा आपण, हे दोन जे मुद्दे आहेत ना, हे प्रत्येक आन्सरमध्ये चायनाशी रिलेटेड जो क्वेश्चन आहे त्याच्यामध्ये आपण कशा ना कशा पद्धतीने हे दोन मुद्दे तर 100% वापरू शकतो. आणि इंडियाशी रिलेटेड मग लाईन ऑफ ॲक्च्युअल कंट्रोलचा मुद्दा आहेच आहे. समजते तुम्हाला? त्याच्यासाठी हे खरं तर आर्टिकल आपल्याला GS च्या दृष्टीतून खूप महत्त्वाचं होतं, इंटरनॅशनल रिलेशनच्या दृष्टीतून खूप महत्त्वाचं होतं. समजते तुम्हाला? त्याच्यासाठी मी हे आर्टिकल डिस्कशन करण्याचा प्रयत्न केला आणि याच्याशी रिलेटेड इतर काही इन्फॉर्मेशन आहे ना, ती सुद्धा इन्फॉर्मेशन सांगण्याचा मी प्रयत्न केला. समजते? या नोटवरती आजचे महत्त्वाचे एडिटोरियल्स आणि आजचे महत्त्वाचे न्यूज ज्या होत्या त्या इथं समाप्त होत आहेत. म्हणजेच काय होतंय तर इथं आपला द हिंदू या नोटवरती मी समाप्त करतोय. आशा आहे की मी तुम्हाला चांगल्या पद्धतीनं आजचा द हिंदू आपल्या मातृभाषेतून म्हणजे मराठीतून समजावून सांगू शकलो असेल. जर आवडत असेल तर प्लीज लाईक करा, नसेल तर डिसलाईक करा. आणि डिसलाईक का केलं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, जेणेकरून तुमच्या इन्स्ट्रक्शननुसार त्याच्यामध्ये मी इम्प्रोव्हायझेशन करू शकेन. आणि प्लीज जास्तीत जास्त आपल्या मराठी विद्यार्थ्यांना शेअर करा, जेणेकरून सर्व मराठी विद्यार्थ्यांचा फायदा होईल. आणि हे तुम्ही शेअर केलं तरच होईल. त्यामुळे प्लीज जास्तीत जास्त आपल्या मराठी विद्यार्थ्यांना शेअर करा. आणि टेलिग्राम चॅनल आपला आहे, टेलिग्राम ग्रुप आहे, ते पण जॉईन करा, जेणेकरून इतर काय अपडेट्स असतील लेक्चर विषयीच्या त्या तुम्हाला वेळोवेळी मिळत राहतील. सो थँक्स फॉर वॉचिंग. या नोटवरती मी तुमची रजा घेतो. भेटूया आपण उद्याच्या द हिंदूच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत गुड बाय, टेक केअर, जय हिंद.